आपल्यावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ आहेत. ताई, काल तुम्ही सभागृहामध्ये टीका केली दिशा सालियन प्रकरणावरून. अनिल परबांनी तुमचं नाव घेतलं, त्यावरती तुम्ही थेट त्यांच्यावरती टीका केली आणि आज उत्तर मात्र सुषमा अंधारेंनी दिलं. नाही, मग तेच मला कीव वाटते. प्रगाढ पंडित, विधिज्ञ, ज्येष्ठ नेते, आमदार यांच्याकडे काय नाही बोलायला. ते सटर फटर वडवागांना पाठवलं फडफडायला. अरे असू दे रे, दोघं जण असू द्या, असू द्या, चांगले वाटतात दोघंही. आणि त्यामुळे बघा, मी विषय नाही काढला. विषय काढला मनीषाताई कायंदेंनी. सगळे बोलले, मी एकटी पण नाही बोलली. मी काय म्हटलं की SIT 2022ला काय ती स्थापन झाली आहे, त्याचा रिपोर्ट येऊ द्या आणि काय असेल ते लोकांपुढे आणा, एवढं मी बोलले. त्याच्यावर तू पण ये, त्याच्यावर त्यांनी माझं नाव घेऊन आणि चित्रा वाघ करत बोलले, म्हणून मी उत्तर दिलं. नाही तर मी कशाला उत्तर देऊ? काय माझा त्यांचा संबंध आहे? आणि त्याच्यानंतर मग आता ते बोलल्यावरती मी बोलू नको का? साधा विषय होता ना तो. मी काय म्हटलं, ज्यांनी क्लीन चिट दिली त्यांना विचारा, हिम्मत असेल तर. त्याच्यावरती ते पुन्हा आमच्या घरादारावर आले, कधी येतात? आमच्या कॅरेक्टरवर आले, कधी येतात? जेव्हा मानसिकता खराब होते, जेव्हा तुमच्याकडे मुद्दे नाहीत, तेव्हा तुम्ही आमच्या घरांवरती येता. आणि मग त्यावेळेला उत्तर देणं हे क्रमप्राप्त आहे, म्हणून मी उत्तर दिलं. मी योग्य उत्तर दिलं. हे उत्तर फक्त चित्रा वाघचं नाही, माझ्यासारख्या हजारो महिला राज्यामध्ये, देशामध्ये विविध क्षेत्रात काम करतात आणि त्या सगळ्या ठिकाणी यांच्यासारखे नीच विकृतीची लोक आहेत. मी जे बोलले ना की तुमच्यासारखे 56 माझ्या तंगड्याला बांधून मी फिरते, पण काय म्हटलं मी, ज्याची जशी लायकी त्या लायकीप्रमाणे सगळ्यांनी उत्तरं दिली आहेत. यांच्या डोक्यामध्ये, मला पूर्ण करू द्या, यांच्या डोक्यामध्ये बाई म्हटली का कुठला तरी बाबा जोडायलाच लागतो. हे कधी सुधारणार नाहीत आणि त्याच्यात त्यांचा दोष पण नाही, कारण त्यांची लायकी तेवढीच आहे. मी 26 वर्ष या क्षेत्रात आहे आणि यांच्यासारख्या नीच विकृतीची माणसं, ही विकृत मानसिकता मी माझ्या तंगड्याला घालून रोज फिरते, हे त्याच्यातून संदेश देण्याचा माझा प्रयत्न होता. पण एक आपण म्हणतो जाऊ द्या, कारण त्यांची लायकी नाही तेवढं समजण्याची, आणि म्हणून मी ते बोलले. मी जे बोलले त्याच्यावर मी आजही ठाम आहे. मैं किसी को छेड़ती नहीं हूँ, लेकिन अगर मुझे किसी ने छेड़ा तो उसको छोड़ती भी नहीं हूँ. प्रकरण होतं दिशा सालियनचं, तुम्ही टीका केली अनिल परबांवरती, मात्र हे प्रकरण तुमच्या जुन्या प्रकरणापर्यंत गेलं. नाही, दिशा मी नाही केली, त्यांनी केली, तुमचं नाव घेतलं, त्यावरती तुम्ही उत्तर दिलं. मात्र टीका मी नाही केली. मी परत घटनाक्रम अनिल परबांनी तुमचं नाव घेतल्यानंतर तुम्ही टीका केली, मात्र उत्तर दिलं. मात्र हे सगळं प्रकरण जे आहे ते तुमच्या जुन्या प्रकरणांपर्यंत गेलं. मग ते रघुनाथ कुचिक असेल, मग त्याच्यानंतर म्हणजे प्रश्न असा आहे की महबूब शेखनी त्रास तुमच्यावरती थेट आरोप केला की तुम्ही ब्लॅकमेल करता, मला खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये जे आहे ते अडकवलं. काय म्हटलं, त्याची केस चालू आहे, त्याचं उत्तर येईल. ज्याची जशी लायकी तो तसं उत्तर देणार. आणि हे आहेत कोण यांना उत्तर द्यायला? हे आहेत कोण यांना उत्तर देऊ? मी कोणाला उत्तर द्यायला बांधील नाही. याच्या आधी पण हजारो येऊन गेले माझ्यावर टीका करणारे, आणि नंतरही येतील. मला त्याच्याने फरक पडत नाही, कारण माझं इंटेन्शन क्लिअर आहे. मी जे काम करते त्याच्यावरती मी ठाम असते. मी जे काम केलंय त्याच्यावर मी आजही ठाम आहे. ज्या पोरी माझ्याकडे आल्या त्यांना सांगण्यात आलं, चित्रा वाघचं नाव घे, आम्ही तुला मदत करू. अडचणीतल्या पोरी आहेत त्या सगळ्या. आता पुन्हा सांगून त्यांना आणखीन आणू अडचणीत? आणि हे आहेत कोण मला विचारणार आहे? म्हणून मी तुम्हाला सांगितलं, मी जे बोलले त्याच्यावर मी ठाम आहे. मला एवढंच सांगायचं आहे, ज्याची जशी लायकी तसे ते वक्तव्य करतात. मला वाईट वाटतं की काल मी अनिल परबांना बोलले, एवढा मोठा हुशार ज्येष्ठ नेता, उत्तर द्यायला काय नाही, ते वटवागळांना फडफडायला पाठवलं. काय लिहिता तुम्ही आमच्याबद्दल? किती खालच्या पातळीचं लिहिता आणि किती लिहिणार? हे काय पहिलं ट्विट नाही त्यांचं, हे त्यांचं पहिलं ट्विट नाही आहे. तुम्ही बघा किती आणि काय माझ्याबद्दल लिहिलंय. किती वेळा माझ्या कॅरेक्टरवर बोललं गेलंय. किती वेळा बोलणार? मी तर एकच प्रश्न विचारला. हे बोलताना मला त्रास होतोय. मी पण आई आहे, त्या लेकराचा दोष नाही आहे, पण आईने जागेवर यायला हवं ना. तो कोणतरी म्हणतो मी यांचा नवरा होतो, तो सांगतोय प्रेस घेऊन DNA ची टेस्ट करा, त्या लेकराचा काही दोष नाही. मी तर एकच प्रश्न विचारला, त्याचं उत्तर नाही दिलं. मला त्याची अपेक्षा पण नाही. मला काय करायचंय
पण मला फक्त एवढं म्हणायचं आहे की आम्ही रस्त्यावर पडलेलो नाही आहोत. की संजय राठोड प्रकरणावरती म्हणजे हे बघा, जनतेचे प्रश्न आज मी खूप चांगले प्रश्न मांडले. मी रोज चांगले प्रश्न मांडते. मी माझं काम करते. मग तुमची अपेक्षा काय आहे की या पुरुषांनी उठावं, कुठल्या बाईला तिच्या नवऱ्याबद्दल, तिच्या घरादाराबद्दल, तिच्या कॅरेक्टरबद्दल भर सभागृहात विचारावं आणि बाईने गप्प बसावं, ही अपेक्षा आहे का? ही अपेक्षा आहे का? मी गेले का त्याला छेडायला? त्यांनी माझ्यावरती प्रश्न उपस्थित केला, त्याला मी उत्तर दिलंय. जे त्यांनी मला विचारलं मी त्याला उत्तर दिलंय. मी रोज अभ्यास करून जाते, माझे जे प्रश्न आहेत ते मी विचारते. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही आम्हाला हलक्यात घ्याल, आमच्या कॅरेक्टरवर बोलाल, आमच्या घरादारावर बोलाल. हा अधिकार सभागृहातला कुठल्याही सदस्याला नाही. पण ताई, आजचा दिवस चांगला झालाय का? कारण आज बैठक झाली. नाही, मला माहित नाही. तुमच्याचकडनं कळतंय. तुमच्या आधी पण काही रिपोर्टर्सनी मला सांगितलं. मला माहित नाही. फक्त मला आमचे गटनेता प्रवीण दरेकरजी यांनी सांगितलं की चित्राताई तुम्ही काही बोलू नका, कारण आज उद्धव ठाकरे सभागृहात आले होते. गटनेता हे आमचे नेता आहेत आणि जे नेत्यांनी सांगितलं त्यांचा मान मी ठेवला. त्यांचं तिथे काय बोलणं झालं असेल त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही. नाही, काही संबंध नाही. मी नव्हते. मला असं वाटतं माझ्या वतीने कदाचित आमचे गटनेता तिथं असू शकतात आणि त्यांनी मला जे सांगितलं तेवढं मी फॉलो केलं, कारण ते आमचे सभागृहातले नेते आहेत, पक्षातले नेते आहेत आणि माझे सुद्धा नेते आहेत. मात्र संजय राठोड तुम्ही असं म्हणालात की माजी मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली, त्यावरती ते असं म्हणाल्या की जर माजी मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली असेल तर मग तुम्ही राजीनामा का घेत नाही? कोण आहेत ते उत्तर द्यायला? त्यांची लायकी काय ती दाखवून दिली त्यांनी. मी बांधील नाही राजा, आलं का लक्षात? मी बांधील नाहीये या बिनलायकीच्या लोकांना प्रश्नांची उत्तरं द्यायला. एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर आपण पाहतोय की या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाही अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन रोशन सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.